काहीच आता आपण नारळ काढत आहोत. गोड आहे ते नारळाचं पाणी, त्यात आपण काढत आहोत नारळाची माल. बाजू अगं मित्रांनो, आज आपण वृक्षारोपण करतोय. ते म्हणजे आमच्या फणसाचं झाड जांभोड्यातलं आपण मामाच्या घरी आठवण म्हणून आमची इथे लावतोय. मामाच्या साक्षीने साक्ष घे त्यांची. लावू काय? ओ तुमची साक्ष द्या. लावू ना तुमच्या इथे? लाव आणि फणस आली की द्याल ना आम्हाला. सगळ्या घेऊन जा. तर त्यांच्या साक्षीने आईची पण साक्ष घे. हे लावू काय तुझ्या दारात? लाव. हा चल, बोलली लाव. मग त्यांच्या साक्षीने आपण हे झाड इथे आता लावतोय. पुढच्या वर्षी येऊन बघूया. आपण ब्लेड सारा ब्लेड हा चलो. सो आपण आता त्याच्या पुढे पुढे खोद 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 पुन्हा खोद पुन्हा काटा खोद 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 4 साईडला. एवढा बाजूने करू साहेब मध्ये होल का हा असा काढ काढ तो. ब्लेड घे काय कापायला सुरी घे. अजून कोण झालं माती माझ्याकडे व्यवस्थित झालं बस झालं तेवढं. Thank you for watching. दम निघाला? नाही, दम नाही निघाला. ही आहे कोकण माणसाची ताकद, कोकणी माणसाची. एवढा खड्डा खोदलेला आहे बघा. मातीकडे आता माती हाताने काढायची आहे. बरोबर आहे. मोठा टास्क आहे आणि घाबरलेला आहे कोकणी माणूस. काय पण काय बोलतो. थांब दुसरं काय उठ. दोन झाड दोन साईडला एक ते लावूया. इथेच लावा. एकच लावायच्या 2 झाड. तुम्ही येणार नाही फायदा काय म्हणते. तिथे लाव एक खोद तिथे खोद नाही कोपऱ्यात एकत्र. काय रे ओ इकडे लावू काय? इथे लावलंय. इथे लावतो. इथे लावला नाही. दुसरं काय पाणी आणू?
पान लपलोय पाठी पाठी ते पानकडे पाठी तुला माहिती आहे काकी दे ना मग. सारा होता सगळ्यात मोठा नारळ. काय ते मीच काढलं. अगं हे त्याला लय आवडलं बोललं मला हे द्यायचंय. कोण? बारका नारळ. पुन्हा काय त्याला छोटा पाहिजे त्याला. छोट्यात काय एवढं काही नसतं अरे असं शोला हवंय त्याला तो बारका नारळ लय आवडलं. कुणाला दाखव गं. तेच त्यांनी सकाळी बघितलं. हा ते दोन साईडचे शोला ते न्यायचं. असेच ठेवलेली आणि त्यांना न्यायचं आहे. ते दोन्ही घेऊन जा नाही, एकच दे बस. या ते नारळाचे अरे ह्याला आवडले कुणासाठी? ते दिसतोय चांगला त्याला आवडलं. अहो न्यायला नाही. दोन्ही ते ठेवलेले ते सोडले नाही. हा, नाही चांगलं. मग दे ना. काय? पाणी होतच आहे. कुठे? आता नाही पाणी वेळे पावसात आता पडणार पाणी. मला येतात ना. मला काय? मागे एवढा किती मोठा होता आता पाना काढलेला 10चा कुठे आले? मिरची लागली ना ती बघ ना खाली. काय होतं? तुझ्या घरात आहे अरे ह्या मिरच्या तुला दिसतात की नाही जरा तरी? अशा तऱ्हेने मित्रांनो आपण हे झाड त्या झाडाचं रोपटं इथं आपण लावलेलं आहे आणि प्रत्येकाने एक झाड एक वर्षी तरी एक झाड लावा. आता आपण हे फणसाचं झाड इथे लावले तुम्ही बघू शकता. चला या. सारा सुरी घेऊन ये सारा. सुरी आणि येल्लो वाली. दोन झाडं पाहिजे. काही आता आपल्याला हे धुवायचं. काय बघा मित्रांनो नमस्कार. आजचा आहे दिवस पहिला इन कोकण ॲट गुहागर चिखलीमध्ये. सो आता आपण ऑन द वे आहे. सगळं सेटअप आपला रेडी झाला. आज दिवसभर रेस्ट केला आणि संध्याकाळच्या टायमामध्ये आता आपण चाललो आहोत माझ्या सासरवाडीमध्ये, ते म्हणजे कोथलूक या ठिकाणी, आणि दुसरं आपण मुंडर या ठिकाणी या गावी जाणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील ही सुंदर निसर्गरम्य 2 गावं आहेत, त्या ठिकाणी आपण चाललो आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवण्याच ती 2 गावं. आता आपली सगळी पब्लिक रेडी झाली आहे आणि वी आर गोईंग अहेड. सो लेट्स कंटिन्यू इन द व्हिडिओ गाईस. Light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm गाईस आता आपण निघालो आहे कोथलूक, म्हणजे माझ्याच सासरवाडी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सो ऋतुशेठ आहेत, ज्याचं सासर आहे तो व्हिडिओ काढतोय. बघा ऐका. सो आता ऋतुशेठ आहे, तुम्ही बघू शकता. इथे डीओपी आलाय काढायला, मी करतो व्हिडिओ. आपण सुंदर असं हे लॉर्ड बुद्धाचं मिनी क्रिएशन आहे. पण ऑन द वे आहे, कोथलूकच्या दिशेने चाललो आपण. बघू शकता गाडीमध्ये सगळेजण बसले. साहिल अशा तऱ्हेने आपण मुंडर या ठिकाणी आता निघालेलो आहोत. बघू शकता हे सगळे रमण आहे आणि मुंडरच्या दिशेने आपण चाललो आहे. गुहागर तालुक्यातील चिखली हे गावी आपण आलेलो आणि त्यानंतर आता आपण मुंडर या गावी चाललो आहे. सुंदर असं क्लायमेट झालेलं आहे. आहे ना
आपण इथे आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आपली गँग. मला नाही ओळखलं हिला कुठे मी बघितलंय. आजी सासू मामी हा मग आपण इथे आलेलो आहे. जुनं घर असं नाही आलो मामा असताना आमचे. कोण आहे नाही कोण आहे सांगा. नाही ओळखलं अजून सांगा कोण आहे. सांगा तुम्ही सांगा कोण आहे मी सांगा. आमच्या आई पण नाही आहेत तरी त्यांनी ओळखली नसते. बस ऋतू वैशाली. हा श्रीपालची बहीण माहितीये ना. आम्ही काय येतो बघायला. बसा हा बरी आहे शिलाचा टीव्ही मध्ये काम करतो हा. Guys, तुम्ही बघू शकता ह्या दोन आपल्या गाईड आहेत त्या आपल्याला घेऊन चालले आहेत. कोकणातल्या गाईड आणि आपली दुसरी गाईड सारा. ह्या दोन गाईड आहेत आता आपल्याला घर दाखवायला घेऊन जातात. हाय करा हाय करा हाय. येस काय बरं आहे ना. ओळखलं ना मला. चला तो ह्या मुली आपल्याला आता ते घर दाखवत आहेत. आम्हाला घर सापडलं नाही शोधून. बाय तुझं नाव काय. आराध्या भूषण पवार. आराध्या भूषण पवार. आणि तुझं श्रावणी मंगेशकर. चला आता आपल्याला घर दाखवत आहे. हे बघा हे बघा ह्यांना हाय करा. हाय करा. जय भीम बोला. जय भीम. बरं ना. मला ओळखला नाही काय ह्या वैशालीचा पोरगा मी. काय बरं जाऊ आम्ही. मामा कुठे मुंबईला. मुंबईला ते काय आहेत बसलेत घरात. आम्ही येतो. ही जी कोण आजी आहे ना तिला बघून येतो तिकडे जाऊन. बसा बसा आलो येतो. हा माझी बायको. येतो येतो चला चला. ओ वड बघा अश्विनी मलाच माहित नाही. मी थोडं अश्विनी एका बॉडीगार्डला घेऊन आली बघा. अश्विनीची बॉडीगार्ड. बंदूक घ्या हातात. बंदूक घे. बॉडीगार्ड बंदूक घ्या हातामध्ये. तू बॉडीगार्ड आहे आमचा. माझा बॉडीगार्ड. ब्लॅक कमांडो. आजी बरं ना. कशी आहेस. ओळखलीस. ओळखले नाही मी. अरुणची. अरुणची कधी आलीस. मी काल आले. काल आली. बरी आहे का. माझी लेकी आता बघताय ना. एवढी मोठी झाली. हो बऱ्या आहेत ना. ते तर बरी आहे. काय बरं आहेत ना. चल खाली ये. बरं आहेत ना. चलो कुठे अश्विनी. हे काय. चला सो अश्विनीच्या आजीला अश्विनी आता भेटलेली आहे. दोन पावला पण त्यांच्या घरातला विषय पुढे जायचं. बघू शकता दोन माणसं आलेत आपल्यासोबत. काय बरं आहेत ना. लग्नाचं झालं काय झालं मला काय पटली काय गेला का देऊ. अरे बाबा ये मला बघायला ये. ती जाते की ते कोण जाते. कोणती गोष्ट अच्छा हा हा हा. बाय. हो तुम्ही बरं आहेत का. नाही धीर आहे.
त्यांच्या मावशी बरोबर. हो नंदा सकीला नाही हा बरं आहे का दादा ओळखलं? चला बाय बाय. सर्व बघू शकता मगाशी ऊन होतं आणि आता पाऊस आहे. जरासं भेट आहे कोकणातला. ट्रॅफिक वाले ट्रॅफिक वाले तुम्ही बघू शकता इथे. हे काय ट्रॅफिक सफेद माणसं आता आपण चाललोय लोकला आपल्या सासरवाडीमध्ये. बऱ्याच कुंडामध्ये बराचसा वेळ गेला आपल्याला, सो त्यामुळे आता वाजले आहेत 7 आणि आता आपण चाललोय कोतलूक या ठिकाणी. आपण आता बोऱ्या फाट्याच्या आलोय. बाबूचा न्यू सलून आता बनतोय. बाबू म्हणजे अश्विनीचा भाव. बॅनरच्या पुढे मध्ये गॅप आहे. सो हा बोऱ्या फाटा आहे आणि सो इथे बाबू बघू शकता. बाबू शेट आहे तिथे. बोरा फाट्यावर यांचं सलून आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील बोरा फाटा इथे हे चालक मालक या दुकानाचे नवीन आता रिनोव्हेट करतोय. कोणाला यायचं असेल दुकानात तर येऊ. कधीपासून चालू होईल? अजून तरी 7-8 दिवस तरी लागतील. अच्छा, तुमचा नंबर सांगा जर का तुमच्या सलून मध्ये यायचं असेल तर. 8275 10 अजिंक्य सावंत आहे. यांच्या सलूनला कोणाला यायचं असेल तर हा नंबर जो दिलेला आहे यांनी त्यावर तुम्ही संपर्क साधा आणि अपॉइंटमेंट घ्या. खूप गर्दी असते. खूप छान असं रिनोव्हेट करतात ते बघू शकता तुम्ही. नवीन सलून बनतंय साहेबांचं. अप्रतिम असं काम बेसिंग वगैरे बऱ्याच नाही काम करत बाबूचं सलून आता बनत आहे. सलून नाही मार्केट शिवाय बाबूचं सलून आहे इथे. पहिले तिकडं होतं बाबूची बहीण खूप आठवण होती तिला. आली आहे बाबूला बघायला, त्याचं सलून बघायला. बाबू मूर्ती इथे ठेवतोस? मूर्ती केवढी आहे? अरे एवढी आता आपण चाललोय अश्विनीच्या मामाच्या घरी. ते म्हणजे कोथरूड या ठिकाणी. खूप रात्र झाली आहे आणि बाबूची गाडी होती. तुम्ही बघू शकता रात्रीचे 8 वाजले आहेत आणि आपण चाललोय. हे शरद ना बघा तुम्ही बघू शकता. पप्पू त्या कसा आहे? होय बरं आहे ना? होय बरं आहे ना? बरं आहेस ना? येस. आवाज काय बरं का म्हणता बरं आहे ना?
हो तर जय भीम बरं आहे. अण्णा बरे आहेत ना? गाईज आता आपण आलोय अश्विनीच्या बहिणीच्या घरी. सारा तू माझी बॅग बघू शकता साराचं इथे आगमन झालेलं आहे. अशा तऱ्हेने धन्यवाद सारा. अरे काढा इथे. अशा तऱ्हेने भाई शेड आहे तिथे. काय बोलताय साहेब? जय भीम जय भीम. या अशा तऱ्हेने भाईच्या घरी आलेत सगळे पाहुणे. काय बरे आहेत ना? तब्येत पाणी कशी आहे? काय बरे आहेत ना? सारा इस्माईल भाऊ आई हा बरी आहे ना बाय? बरं आहेत ना? कशी आहेस ग? बाबा बरी आहेस काय? खराब झालेली आहे बाई. ये शिलाचा मुलगा. ऋतू बस खुर्च्या आणा खुर्च्या आणा तिकडे. राव दे अगं राव दे ते सईचे दादव ओ त्या आईनं आवाज मारला. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. चलो जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चलो बाय बाय, टेक केअर, सी यू.